नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम@111 या माझ्या चॅनलवर। आज मी आपल्यासाठी भगवद्गीता जशी आहे तशी ह्याच्यातील सांख्य योग ह्याच्यातील पुढील विवरण घेऊन आलेली आहे। त्याच्या आधी आपण देवाला पुष्प वाहूया। हरे कृष्ण 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 हरे राधे 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 राधे। नैवेद्य अर्पण करते देवाला। नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे हरे हरे। चला मग आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीभ्यो नमः। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, राधे राधे। सांख्य योग हा धडा आपला सुरू होता, तर ह्याच्यातील पुढील विवरण मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे। तरी आपण सगळ्यांनी हे श्रवण करूया, कारण आपल्याला माहिती आहे जितकं महत्त्व पठणाला आहे तितकंच श्रवणालाही आहे। आपण एखादी गोष्ट जर समजा आपल्याला वाचायला वेळ नसेल तर आपण नक्कीच ते श्रवण करू शकता। तर चला मग सुरुवात करूया। देहिनोस्मि न्यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तिर्धीर स्तत्र न मुह्यति। ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अवृतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यापासून म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो। अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही। तात्पर्य: प्रत्येक जीव हा स्वतंत्र देहधारी आत्मा असल्यामुळे तो प्रत्येक क्षणी आपले शरीर बदलत असतो। या बदलामुळे तो कधी बालकाप्रमाणे, कधी तरुणाप्रमाणे, तर कधी म्हाताऱ्याप्रमाणे दिसून येतो। असे असले तरी तो जीवात्मा तेथे असतो आणि त्याच्यामध्ये कोणताही बदल घडून येत नाही। अंततः हा जीवात्मा मृत्यूनंतर शरीर बदलतो आणि दुसऱ्या शरीरात स्थानांतरित होतो। जीवात्म्याला पुढच्या जन्मामध्ये आध्यात्मिक किंवा भौतिक शरीर मिळणार हे निश्चित आहे आणि यासाठी भीष्म, द्रोण यांच्याबद्दल अतिशय आस्था असणाऱ्या अर्जुनाला त्यांच्या मृत्यूमुळे शोकाकुल होण्याचे काहीच कारण नव्हते। उलट ते वृद्ध शरीरातून नवीन शरीरात स्थानांतर करून नवतारुण्य प्राप्त करीत असल्यामुळे अर्जुनाने आनंदित व्हायला हवे होते। शरीरातील अशा बदलांमुळे एखाद्याला त्याच्या आयुष्यातील कर्मानुसार सुख किंवा दुःख प्राप्त होते। म्हणून भीष्म व द्रोण थोर व्यक्ती असल्यामुळे त्यांना नक्कीच पुढील जन्मी आध्यात्मिक देहाची प्राप्ती होणार होती किंवा निदान भौतिक जगातील श्रेष्ठ प्रतीचा उपभोग घेण्यासाठी स्वर्गलोकांची तरी प्राप्ती होणारच होती। याप्रमाणे कोणत्याही बाबतीत शोक करण्याचे कारणच नव्हते। ज्या मनुष्याला जीवाची मूळ स्थिती परमात्मा आणि आध्यात्मिक तसेच भौतिक प्रकृतीचेही परिपूर्ण ज्ञान असते, त्या मनुष्याला धीर
किंवा ज्ञानी मनुष्य असे म्हणतात. असे मनुष्य शरीराच्या स्थित्यंतरामुळे कधीच गोंधळून जात नाही. जीवात्म्याचा एकात्मवाद हा मायावादी सिद्धांत मान्य करता येत नाही, कारण जीवात्म्याची तुकडे करता येत नाही. अशा प्रकारे जीवात्म्याचे विभाजन झाले असते तर परमात्माही विभाजनीय झाला असता. पण यामुळे परमात्मा हा अपरिवर्तनीय आहे या सिद्धांताचे उल्लंघन झाले असते. परंतु गीतेमध्ये निश्चितपणे सांगितल्याप्रमाणे परमात्म्याचे अंश नित्य अस्तित्वात असतात आणि त्यांना शर म्हटले जाते, कारण त्यांच्यामध्ये भौतिक प्रकृती पतन होण्याची प्रवृत्ती असते. हे अंशात्मक जीव नित्य अंशात्मकच राहतात आणि मुक्तीनंतरही ते अंशच राहतात. पण मोक्षप्राप्तीनंतर जीवात्मा हा भगवंताबरोबर ज्ञान आणि आनंदमयी असे शाश्वत जीवन जगतो. प्रत्येक व्यक्तिगत शरीरात स्थित असलेल्या परमात्म्याला प्रतिबिंबाचा सिद्धांत लागू करता येतो. तो जीवात्म्याहून भिन्न असतो. आकाशाच्या पाण्यातील पडलेल्या प्रतिबिंबामध्ये सूर्य, चंद्र आणि तारे दिसून येतात. तारकांची तुलना जीवात्म्याशी करता येते, तर चंद्र किंवा सूर्याची तुलना परमेश्वराशी करता येते. वैयक्तिक स्वतंत्र जीवाचे प्रतिनिधित्व अर्जुनाने केले आहे, तर परमात्मा स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत. 4थ्या अध्यायाच्या प्रारंभी असे दिसून येईल की ते एकाच स्तरावर नाही, तर जर अर्जुन आणि श्रीकृष्ण एकाच पातळीवर असते आणि श्रीकृष्ण अर्जुनापेक्षा श्रेष्ठ नसते, तर त्यांच्यामध्ये गुरु शिष्य हा संबंध अर्थहीन ठरतो. जर दोघेही मोहित होणारे असते तर त्यांच्यातील एकाने शिष्य आणि दुसऱ्याने गुरु बनण्याची काहीच आवश्यकता नव्हती. असा उपदेश निरुपयोगीच ठरला असता, कारण मायेच्या तावडीत कोणीच प्रमाणित गुरु बनू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये मान्य केले पाहिजे की श्रीकृष्ण हे भगवान आहेत आणि मायेने मोहित झालेला जीवात्मा अर्जुन याच्यापेक्षा ते श्रेष्ठ आहेत. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदहा दुःखदहा दा आगमाप पायिनो नित्या सांस्ती स्व भारत. हे कौंतया, तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःख आहे ती हिवाळा व उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहे. हे भरतवंशजा, ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती शुद्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे. तात्पर्य: योग्य कर्तव्य पालनासाठी एखाद्याने अनित्य असणाऱ्या सुखदुःखांची उत्पत्ती व विनाश सहन करण्यास शिकले पाहिजे. वेदाज्ञेप्रमाणे एखाद्याने माघ, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात ही भल्या पहाटे स्नान करणे आवश्यक आहे. त्यावेळी अतिशय थंडी असते. तरीही जे धार्मिक तत्वांचे पालन करतात ते अशा वेळी स्नान करण्यास मागे पुढे पाहत नाही. त्याचप्रमाणे मे जून महिन्यातील कडक उन्हाळ्यातली स्त्री स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यास मागे पुढे पाहत नाही. प्रतिकूल हवामानातही मनुष्याने आपले कर्तव्य पालन केलेच पाहिजे. त्याचप्रमाणे युद्ध करणे हे क्षत्रियांचे धार्मिक तत्व आहे आणि जरी एखाद्या क्षत्रियाला आपला मित्र किंवा नातेवाईक यांच्याबरोबर युद्ध करावे लागले तरी त्याने त्याच्या नियतकर्मापासून ढळू नये. ज्ञानस्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी एखाद्याने नियत विधिविधानांचे पालन करणे आवश्यक आहे, कारण केवळ ज्ञान आणि भक्तीद्वारेच मनुष्य मायेच्या तावडीतून स्वतःला मुक्त करू शकतो. अर्जुनाला ज्या 2 नावांनी या ठिकाणी संबोधण्यात आले आहे ते सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. त्याला कौंतेय नावाने संबोधण्यामुळे त्याच्या आईच्या बाजूकडील थोर रक्ताच्या नातेवाईकांनाच बोध होतो आणि भारत या नावाने संबोधण्यामुळे त्याच्या पित्याकडील असणाऱ्या महानतेच बोध होतो. दोन्ही बाजूनी त्याचा वारसा थोर होता. थोर वारशामुळे योग्य कर्तव्य पालनाची जबाबदारी वाढते. म्हणून अर्जुन युद्ध करण्याचे टाळू शकत नाही. यम हि न
व्यथयन्तयत पुरुषम पुरुषर्षभ सम दुःख सुखम धीरम सोमृतत्वाय कल्पते. हे पुरुषश्रेष्ठ अर्जुना, जो मनुष्य सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थेमध्ये स्थिर असतो, तो मोक्षप्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य आहे. तात्पर्य: आध्यात्मिक साक्षात्कारामधील उच्चतर अवस्थेची प्राप्ती करण्याच्या निश्चयात जो दृढ आहे आणि सुखदुःखाचे आघात जो समभावाने सहन करतो, तो खचितच मोक्षप्राप्तीस प्राप्त आहे. वर्णाश्रम संस्थेमध्ये जी चौथी अवस्था संन्यासाश्रम आहे, ती अत्यंत खडतर अवस्था आहे. पण जो आपले जीवन परिपूर्ण करण्याबद्दल प्रामाणिक आहे, तो सर्व अडचणींना न जमवता संन्यासाश्रम स्वीकारतो. कौटुंबिक नाते तोडल्यामुळे आणि पत्नी व मुलेबाळे यांच्या संपर्काचा त्याग करण्यामुळे साधारणपणे अडचणी उद्भवतात. परंतु जर कोणी अशा अडचणी सहन करण्यास समर्थ असेल, तर निश्चितपणे आत्मसाक्षात्काराच्या मार्गात तो पूर्णत्व प्राप्त करतो. त्याचप्रमाणे जरी आपल्या कुटुंबियांशी किंवा प्रियजनांशी लढणे कठीण असले तरी अर्जुनाने आपले क्षत्रिय धर्माचे कर्तव्य पालन चिकाटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असा त्याचा उपदेश देण्यात आला आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी वयाच्या 24व्या वर्षी संन्यास ग्रहण केला आणि त्यांच्यावर अवलंबून असणारी त्यांची तरुण पत्नी आणि वृद्ध माता यांची देखभाल करण्यास कोणीच नव्हते. तरी सुद्धा उच्चतर हेतू प्रित्यर्थ त्यांनी संन्यास घेतला व ते आपले श्रेष्ठ अशा कर्तव्य पालनात दृढ होते. भौतिक बंधनातून मुक्ती प्राप्त करण्याचा तोच एकमात्र मार्ग आहे. नास्तो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि द्रष्टोंत स्तवयोस्तव त्वदशिभिर्भिः. जे तत्वदर्शी पुरुष आहेत त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की जे असत आहे ते चिरकाल टिकू शकत नाही आणि जे सत आहे ते कधीच बदलत नाही. या दोन्हींच्या स्वरूपांचा अभ्यास करून तत्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढला आहे. तात्पर्य: परिवर्तनशील शरीर स्थायी नसते. आधुनिक विज्ञानाने मान्य केले आहे की विविध प्रकारच्या पेशींच्या क्रिया व प्रतिक्रिया यामुळे क्षणोक्षणी शरीर बदलत असते आणि याप्रमाणे शरीरामध्ये वाढ होते आणि वृद्धत्व येते. पण शरीर आणि मनामध्ये जरी सर्व प्रकारचे बदल झाले तरी जीवात्मा नित्य स्थायी राहतो. पदार्थ आणि आत्मा यामध्ये हाच भेद आहे. स्वभावतः शरीर नेहमी बदलत असते आणि आत्मा शाश्वत असतो. निर्विशेषवादी आणि सविशेषवादी या दोन्ही तत्वदर्शी पुरुषांनी हा निर्णय प्रस्थापित केला आहे. विष्णू पुराणामध्ये सांगण्यात आले आहे की विष्णू व त्यांचे धाम यांना सर्वांना स्वयंप्रकाशित आध्यात्मिक अस्तित्व आहे. सत व असत हे शब्द केवळ आत्मा आणि पदार्थाला उद्देशून आहेत. सर्व तत्वदर्शी लोकांचे हेच प्रतिपादन आहे. अज्ञानाने प्रभावित झालेल्या सर्व जीवांना जो उपदेश भगवंतांनी केला आहे त्याचा आरंभ येथेपासून होतो. अज्ञान नाहीसे करणे म्हणजे पूजक व पूजनीय यांच्यातील शाश्वत संबंध प्रस्थापित करणे, तसेच अंशरूप जीव आणि पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यातील भेद जाणून घेणे होय. कोणताही मनुष्य प्रथम स्वतःला जाणून घेऊन भगवंताचे स्वरूप जाणू शकतो. जीव आणि भगवंत यांच्यातील संबंध अंश आणि अंशी किंवा अंश व पूर्ण यांच्यातील संबंधाप्रमाणे असतो. वेदांत सूत्रे तसेच श्रीमद भागवतात समस्त सृष्ट पदार्थाचे उत्पत्ती स्थान म्हणून भगवंतांचा स्वीकार करण्यात आला आहे. अशा सृष्ट पदार्थाची ओळख परा आणि अपरा किंवा श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशा क्रमाने होते. 7व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे जीवात्मे परा प्रकृतीत येतात. जरी शक्ती आणि शक्तिमान यांच्यामध्ये भेद नसला तरी शक्तिमानाला भगवंत मानले जाते आणि शक्ती किंवा प्रकृतीला गौण मानले जाते. म्हणून ज्याप्रमाणे स्वामी आणि सेवक किंवा गुरु आणि शिष्य
यांच्यामध्ये संबंध असतो, त्याप्रमाणे जीव हे नेहमी भगवंताच्या अधीनच असतात. अज्ञानाच्या प्रभावाखाली असे स्पष्ट ज्ञान जाणून घेणे आवश्यक आहे. असे अज्ञान काढून टाकण्याकरिता आणि सर्व काळी सर्व जीवांना प्रबुद्ध करण्यासाठी भगवद्गीतेचा उपदेश दिला आहे. अविनाशी तू तद्विद्विधी येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्याय न कश्चित्कर्महर्ति. जे संपूर्ण शरीराला व्यापून आहे ते अविनाशी आहे असे तू जाण. त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही. तात्पर्य: या श्लोकामध्ये संपूर्ण शरीर व्याप्त करणाऱ्या जीवात्म्याची स्वरूपाचे विश्लेषण करून सांगण्यात आले आहे. संपूर्ण शरीरात चैतन्य पसरले आहे हे कोणीही जाणू शकत. शरीराला अंश किंवा पूर्ण रूपामध्ये होणाऱ्या सुखदुःखांची जाणीव प्रत्येकाला असते. हा चैतन्याचा प्रभाव प्रत्येकाच्या स्वतःच्या शरीरापुरताच मर्यादित असतो. एका शरीराच्या सुखदुःखाची जाणीव दुसऱ्या शरीराला होत नाही. म्हणून प्रत्येक शरीर हे एका व्यक्तिगत जीवाचे आच्छादन असते आणि जीवात्म्याच्या शरीरातील उपस्थितीचे लक्षण हे व्यक्तिगत चेतनेद्वारे कळून येते. या जीवाचे परिमाण केसाच्या वरच्या अग्राच्या 1 सहस्त्र इतके आहे असे सांगण्यात येते. याची पुष्टी श्वेताश्वतरोपनिषदात करण्यात आली आहे. बालाग्रत शतभागस्य शतधा कल्पितस्य च भागो जीवः स विज्ञः स चान्त्याय कल्पते. केसाच्या वरच्या अग्राचे 100 भागामध्ये विभाजन केले आणि अशा प्रत्येक भागाचे पुन्हा 100 भाग केले तर असा प्रत्येक भाग हा जीवाच्या आकाराचा परिमाण होईल. याच प्रकारचे प्रतिपादन पुढील श्लोकातही आढळते. केशाग्रत शत भागस्य शतताश सादृशात्मकः जीवः सूक्ष्म स्वरूपायं संख्यातीतो हि चित्कननः. आध्यात्मिक चित्कनन संख्यातीत आहेत व त्याचे परिमाण हे केसाच्या अग्रभागाचे 1 दंशसहस्त्र इतके आहे. म्हणून व्यक्तिगत आत्मारूपी चित्कन ह्या भौतिक अणुपेक्षाही सूक्ष्म आहे आणि असे असंख्य चित्कन आहेत. ते अतिसूक्ष्म आध्यात्मिक स्फुलिंग म्हणजे भौतिक शरीराचे आधारभूत तत्व आहे आणि ज्याप्रमाणे एखाद्या औषधातील कार्यकारी तत्वांचा प्रभाव पूर्ण शरीरावर पसरतो त्याचप्रमाणे या आध्यात्मिक स्फुलिंगाचे प्रभाव संपूर्ण शरीरात पसरतो. जीवात्म्याचा हा ओघ संपूर्ण शरीरभर चेतनारूपाने अनुभवण्यास येतो आणि हा अनुभव म्हणजे जीवात्म्याचे अस्तित्वाचा पुरावा आहे. चेतनाविरहित भौतिक शरीर म्हणजे मृत शरीर हे कोणतेही सामान्य व्यक्ती समजू शकते आणि कोणत्याही भौतिक प्रक्रियेद्वारे या चेतनेचे शरीरामध्ये पुनराधान करता येत नाही. म्हणून चेतना ही कोणत्याही भौतिक गोष्टींच्या संमिश्रणामुळे नसून आत्म्यामुळे असते. मुंडकोपनिषदामध्ये आण्विक जीवात्म्याचे परिमाण संबंधी अधिक विश्लेषण करण्यात आले आहे. एषोनुरात्मा चेतसा वेदितव्यो यसी प्राणः पश्यन्दा सविवेश प्राणेष्तं सर्वमोतं प्रजानां यस्मिनं विशुद्धे विभवतेश आत्मा. आत्माचा आकार परमाणु रूप आहे आणि त्याला पूर्ण बुद्धीद्वारे जाणता येते. हा परमाणु रूप 5 प्रकारच्या प्राणात प्राण, अपान, व्यान, समान आणि उद्दान तरंगणारा आत्मा हृदयात स्थित असतो आणि देहधारी जीवांच्या संपूर्ण शरीरावर त्याचा प्रभाव पसरलेला असतो. जेव्हा आत्मा 5 प्रकारच्या भौतिक प्राणांपासून पवित्र होतो तेव्हा त्याचा आध्यात्मिक प्रभाव दुर्गाचर होतो. विविध आसनांद्वारे पवित्र जीवात्म्याला घेरणाऱ्या 5 प्रकारच्या प्राण्यांचे नियंत्रण करणे हे हठयोगाचे प्रयोजन आहे. हा योग भौतिक लाभाकरिता नसून
सूक्ष्म जीवात्म्याला भौतिक वातावरणामध्ये गुंतागुंतीतून मुक्त करण्याकरिता आहे. म्हणून संपूर्ण वैदिक साहित्यामध्ये अनुरूप जीवात्म्याचे स्वरूप मान्य करण्यात आले आहे आणि कोणत्याही सुज्ञ मनुष्याला प्रत्यक्ष व्यवहारामध्ये याचा अनुभव येतो. केवळ अक्कलशून्य व्यक्तीच हा परमाणुरूप जीवात्मा सर्वव्यापी विष्णू तत्व आहे असे म्हणू शकते. परमाणुरूप जीवात्म्याचा प्रभाव संपूर्ण शरीरभर पसरू शकतो. मुंडकोपनिषदाप्रमाणे हा अनुरूप आत्मा प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित आहे. या अनुरूप आत्म्याचे मोजमाप करणे हे भौतिक वैज्ञानिकच्या ग्रहणशक्तीच्या पलीकडे आहे आणि यामुळे ते मूर्खपणाचे प्रतिपादन करतात की आत्मा अस्तित्वातच नाही. व्यक्तिगत अनुरूप आत्मा हा परमात्म्यासहित निश्चितपणे हृदयामध्ये आहे आणि म्हणूनच शारीरिक हालचालीसाठी लागणारी संपूर्ण शक्ती शरीराच्या या भागातूनच उत्सर्जित होते. फुफ्फुसातून प्राणवायू वाहून नेणारी पेशी आत्म्याकडून शक्ती प्राप्त करतात. जेव्हा जीवात्मा या ठिकाणाहून निघून जातो तेव्हा शरीरातील रक्तोत्पादनाचे कार्य थांबते. वैद्यकीय विज्ञान तांबड्या पेशींचे महत्त्व मान्य करते, पण शक्तीचे उगमस्थान हे आत्मा आहे याबद्दल ते निश्चितपणे सांगू शकत नाहीत. तरीसुद्धा वैद्यकशास्त्र मान्य करते की हृदय हे शरीरास आवश्यक शक्तीचे उगमस्थान आहे. परमात्म्याच्या अशा अनुरूप अंशाची तुलना सूर्यप्रकाशातील अणूची केली आहे. सूर्यप्रकाशामध्ये असंख्य तेजोमय अणू असतात. त्याचप्रमाणे भगवंताची अंशरूपे म्हणजे भगवंताच्या किरणातील आण्विक स्फुलिंग आहे. यांना प्रभा किंवा पराशक्तीही असे म्हटले जाते. म्हणून कोणी वैदिक ज्ञानाचा पुरस्कर्ता असो अथवा आधुनिक विज्ञानाचा पुरस्कर्ता असो, तो शरीरातील आत्म्याचे अस्तित्व अमान्य करू शकत नाही. पुरुषोत्तम श्री भगवंतांनी स्वतः भगवद्गीतेमध्ये या आत्म्याचे विज्ञानाचे वर्णन विस्तृतपणे केले आहे. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः अनशीनो ब्रह्म यस्य तस्माद्युक्तं स्वः भारत. अविनाशी, अमर्याद आणि शाश्वत जीवात्म्याच्या शरीराचे निश्चितपणे अंत होणार आहे. म्हणून हे भरतवंशजा, तू युद्ध कर. तात्पर्य: स्वभावतः भौतिक शरीर नश्वर आहे. त्याचा नाश तात्काळ किंवा 100 वर्षानंतरही होऊ शकतो. हा तर काळाचा प्रश्न आहे. या शरीराचे अनंत काळासाठी पालन करण्याची शक्यताच नाही. परंतु जीवात्मा हा इतका सूक्ष्म आहे की तो शत्रूला दिसू शकत नाही. मारला जाणे तर दूरच. पूर्वीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे तो इतका सूक्ष्म आहे की त्याच्या आकाराचे मोजमाप कसे करावे याबद्दल कोणालाही कल्पनाही नाही. याप्रमाणे दोन्ही दृष्टिकोनातून पाहिल्यास शोक करण्याचे काहीच कारण नाही, कारण जीवात्म्याला त्याच्या स्वरूप स्थितीत मारणे शक्य नाही किंवा भौतिक शरीराचे दीर्घ किंवा अनंत काळासाठी रक्षणही करता येत नाही. परमात्म्याचा हा सूक्ष्म अंश त्याच्या कर्मानुसार भौतिक शरीर प्राप्त करतो आणि म्हणून धार्मिक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. वेदांत सूत्रामध्ये जीवाला तेजोगुणी म्हटले आहे, कारण तो परमश्रेष्ठ प्रकाशाचा अंश आहे. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश संपूर्ण सृष्टीचे पालनपोषण करतो, त्याप्रमाणे जीवात्म्याचा प्रकाश या भौतिक शरीराचे पालनपोषण करतो. जीवात्म्याने भौतिक शरीराचा त्याग केल्यावर तात्काळ शरीर सडण्यास प्रारंभ होतो. यावरून कळून येते की जीवात्मा हाच या शरीराचे पालन करतो. केवळ शरीर हे महत्त्वपूर्ण नाही. भौतिक शरीराबद्दल विचार न करता धर्मप्रीत्यर्थे युद्ध करण्याचा सल्ला अर्जुनाला देण्यात आला. य एनं वेति हंतारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ त विजानीतो न्यायं हन्ति न हयन्ते
ज्याला वाटते की जीवात्मा हा मारणारा आहे किंवा तो मारला जातो, तो अज्ञानच आहे. कारण जीवात्मा मारित नाही किंवा मारलाही जात नाही. तात्पर्य: जेव्हा एखाद्या शरीरधारी जीवाला प्राणघातक शस्त्रांनी दुखापत केली जाते, तेव्हा त्या शरीरातील आत्मा मारला जात नाही, हे समजून घेतले पाहिजे. पुढील अनेक श्लोकांवरून कळून येईल की जीवात्मा अत्यंत सूक्ष्म असल्याने कोणत्याही भौतिक शस्त्राने त्याची हत्या करणे शक्य नाही आणि त्याच्या आध्यात्मिक स्वरूपामुळे तो मारलाही जाऊ शकत नाही. ज्याची हत्या होते किंवा ज्याची हत्या झाली असे समजले जाते, ते केवळ शरीरच असते. तथापि ही गोष्ट शरीराच्या हत्येला मुळीच उत्तेजना देत नाही. मा हिंसायातं सर्वा भूतानी, कोणाचीही हिंसा करू नका, हा वैदिक आदेश आहे. तसे जीवात्मा मारला जात नाही की समजून पशुहत्येलाही प्रोत्साहन देत नाही. कोणाच्याही शरीराची अधिकारविना हत्या करणे हे निंदनीय आहे. तसेच ते राष्ट्राच्या आणि भगवंताच्या दंडसंहितेनुसार निश्चितच दंडनीय आहे. तरीही अर्जुनाला केवळ लहरी खातर नव्हे तर धर्मतत्वाकरिता हत्या करण्यास नियुक्त करण्यात आले होते. न जायते म्रियते वा कदाचि न्यायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पूर्णः न हयन्ते न हन्यते हन्यमाने शरीरे. कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. त्याचा जन्म झाला होता असेही नाही, त्याचा जन्म होतो असेही नाही आणि त्याचा जन्म होणार आहे असेही नाही. तो अजन्मा, सनातन, नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. तात्पर्य: गुणात्मदृष्ट्या परमात्म्याचा सूक्ष्म अनुरूप अंश आणि परमात्मा एकरूप आहे. शरीराप्रमाणे त्याच्यामध्ये काहीच बदल होत नाही. काही वेळा आत्म्याला कुटस्थ किंवा स्थिर असे म्हटले जाते. शरीरामध्ये 6 प्रकारची स्थित्यंतरे होतात. शरीर मातेच्या गर्भातून जन्म घेते, काही काळासाठी राहते, त्याची वाढ होते, त्यापासून काही परिणाम उत्पन्न होतात, हळूहळू त्याची झीज होते आणि शेवटी लुप्त होते. परंतु आत्मा अशा परिवर्तनातून जात नाही. आत्म्याचा जन्म होत नसतो, परंतु तो एक भौतिक शरीर धारण करीत असल्यामुळे तो शरीराचा जन्म होतो. या ठिकाणी आत्मा जन्म घेत नाही आणि मरतही नाही. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू हा निश्चितपणे आहे आणि आत्म्याला जन्म नसल्यामुळे त्याला भूत, वर्तमान आणि भविष्यही नाही. आत्मा हा सनातन, नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन, अर्थात ज्याचा जन्म झाला आहे अशा इतिहासाची नोंद नाही. शरीराच्या प्रभावाखाली आपण आत्म्याच्या जन्मास इतिहास वगैरे शोधत असतो. शरीराप्रमाणे कोणत्याही काळी आत्मा वृद्ध होत नाही. म्हणूनच तथाकथित वृद्ध मनुष्याला बालपणातील किंवा तारुण्यातील चैतन्य आपल्यातही आढळून येते. शरीरातील होणाऱ्या बदलांचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही. वृक्ष किंवा इतर कोणतीही भौतिक गोष्ट ज्याप्रमाणे क्षीण होते त्याप्रमाणे आत्माही क्षीण होत नाही. श्रीकृष्ण पर्णमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण.